सासूबाई. अहो आई 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 आबा मीराचे रिपोर्ट आले आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मीराचं फार सुखरूप आहे. अहो आता देवाला सांगा तो पास झालाय म्हणून. मीरा, मी म्हटलं नव्हतं सगळं व्यवस्थित होणार आहे म्हणून. चला आज ना आपण एक मोठी पार्टी करू. हा आणि अभिलाषा, तू बाळा पहिल्यांदा काहीतरी खाऊन घे आणि पोटात थोडी जागा ठेव. बाकी सगळं तू म्हणशील ते मी खायला घालणार आहे. हा आणि कश्मीरा, आज तुझ्या ब्युटी पार्लरचा खर्च सगळा मी स्पॉन्सर करणार आहे. तयार व्हा दोघी जणी. चला मी ऋषीला भेटून येतो. आई मला माफ करा, माझं चुकलं. पहिल्यांदा असं झालं असेल की मला तुमचा निर्णय पटला नाही किंवा मी मान्य केलं नाही. कॅशवैदी, अभिलाषावैदी, माझं खरंच चुकलं. मी तुम्हाला खूप दोष दिला, पण तुम्ही माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी जे काही केलं तेही मला नाटक वाटत होतं. माझं खूप चुकलं वहिनी. आय एम रिअली सॉरी. तुझ्या जागी जर आम्ही असतो ना तर आम्हीही असंच वागलो असतो. मीरा, हे समजा माझ्यामुळे झाले आणि मला ठाव आहे की मी काय बी सांगितलं तरी तुझा विश्वास नाही बसणार. पण मी खरं सांगते, मी बी प्रार्थना केली की देवा पुढे तुझ्या बाळासाठी. मला ठाव आहे की देव आता माझं नाही ऐकणार. तरी बी शकुंतला ताई, अहो देवानी तुमचं पण ऐकलंय. खरंच काय आहे शकुंतला ताई, दुसऱ्याच्या भल्यासाठी मनापासून मागितलं ना तर देव नक्की ऐक. देवाने आपल्या सगळ्यांचं ऐकलं. काशी अभिलाषाचं प्रायश्चित्त सुद्धा स्वीकारलं. काहीतरी ते माझा विश्वासच बसत नाहीये बघा. ती जगात अशी बी माणसं असतात एवढ्या मोठ्या मनाची, निर्मळ मनाची, तुमच्या वाणी. आणि मी तुमचा काटा काढायला निघालते, तुम्हाला धडा शिकवायला निघालते. अरे देवा, कुठं फेडू ही पाप. कोल्हापुरात शकुंतला ताई, जगभरची माणसं येतात महालक्ष्मीच्या चरणावर पाप फेडायला. मग तुम्ही कुठे जाणार? आणि तुमच्या घरी लक्ष्मी आहेच ना, तुमची सून. बस तिच्यावर प्रेम करा, अगदी मनापासून प्रेम करा. मग बघा तुमची सगळी पापं धुवून निघतील. तुम्ही भलेही तुमच्या सुनेची आई नका, तिला मुलीसारखं नका मानू, पण तुमच्यामधलं हे सासू सुनेचं नातं तर फुलवा. आणि मीरा, तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना की एवढं सगळं होऊन सुद्धा मी शकुंतला ताईंना तेव्हाच घराबाहेर का नाही काढलं. पण तुम्ही विसरला की मी अभ्याला, यांच्या मुलाला अभिषेकला वचन दिलं होतं की आता तुझी आई कोल्हापूरला येईल, ती सुधारूनच. शकुंतला ताई, आता तुम्ही निश्चिंत मनाने कोल्हापूरला जाऊ शकता. गायत्री ते
कुठल्या मातीतनं घडलायसा तुम्ही? कोणी असं इतकं चांगलं कसं असू शकते? शकुंतलाताई, आपल्याला कोणती माती घडवत नसते. माणसांना घडवत असतात ती नाती. अभिलाषी, मी आता तुला काहीच सांगणार नाही, कारण जे काही बी आहे ना ते समजा तुझ्या समोर आहे बघ. पण एवढं नक्की सांगेन की त्यानं मागल्या जन्मी काहीतरी चांगली कामं केली असतील बघ, म्हणून माझ्या लेकीला इतकं चांगलं सासर आणि आईप्रमाणे प्रेम करणारी सासू मिळाली. पण काशे, आज तुझी आई इथं असती ना तर ती बी तुला हेच म्हणाली असती बघ, मी चुकले. गायत्री ते येते मी. हे नातं नव असंच जपून ठेवा बघा. आणि शेवटचं सांगते, मला माफ करा. आई, नमस्कार करते. सुखानं राहा पोरीनं. गायत्री दे येते मी. या. अभिलाषा वहिनी, चला बरं, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. आणि हो कॅश वहिनी, आबा तुमचं ब्युटी पार्लर सगळं स्पॉन्सर करतायत, माहितीये ना? कॉंग्रॅच्युलेशन. येस येस येस. हो हो. मीरा कशी आहे? ओके, ग्रेट ग्रेट, गुड गुड गुड, व्हेरी नाईस. काय? वेळ काय? हा 7:30 झालेत. हा बोल. अरे बाळ किती वाजता जन्माला आलं ते विचार. तसं सांग ना. हा ए दादा विचारतोय, अचूक वेळ काय बाळ जन्माला यायची? हा 7:30 म्हणतो तो पण. अरे तसं नाही, बाळ जन्माला यायची. हा. हा 7:16 AM. 7:16 AM. ओके ओके. हो हो. बाकी सगळं ठीक आहे ना? पोचतोय आम्ही. मी सांगतो, सगळ्यांना सांगतो इकडे. ओके 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 ओके. वा 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 वा. मुलगा की मुलगी ते सांग ना आधी मला. सांगतो रे. मग- आबा आबा खाली या. आबा आलो आलो आलो. आबा आबा ऋषीचा फोन आला होता. अरे पण मुलगा का मुलगी? आणि मीरा कशी आहे? मीरा एकदम ओके, एकदम ओके. म्हणजे दोघही बरे. अरे. हा, हा, पहा. अरे पण मुलगा का मुलगी ते सांग ना. तुम्हाला काय वाटतंय? काय होईल? म्हणजे काय झालं असेल? बोला ना. अरे आम्हाला काय वाटतं? अरे 9 महिने झाले, सगळं चालूच आहे. आता झाली ना डिलिव्हरी, पटकन सांग ना काय Yes, 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 अरे yes, yes, yes. काय गेस बीस नंतर रे, मला सांग ना पट. आबा हा ओळखा ना तुम्ही. आबा एक काम करा, तुम्ही आईला फोन लावा, तिला विचार. थांब. काय आईला फोन लावून काय? आईला विचारलं ना तरी आई हेच सांगणार की मुलगी झाली आहे. मुलगी वा. मुलगी. अरे मुलगी झाली. टक्कर 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 ढंग. आबा अहो काय झालं? सगळं नीट आहे, काही प्रॉब्लेम नाही. मीरा पण बरी आहे, बाळ पण बरं आहे. खरं सांगू आबा, विघ्नेश कधी एकदा परीला पाहतो असं झालंय. खरं खरं. चला जाऊया आपण. चला आबा चला. हा पण मला आधी त्या परीच्या आईला आणि बाबांना भेटायचं. परीच्या आईचा चेहरा बघायचा. चला.
या. वहिनी बाळ ना अगदी तुमच्यावर गेलं. हा? हो हो. अय्या कशावरून ग कॅश? ते असं करताय बघ ना तुमच्यासारखं. अगं काय अय्या ती काहीतरी बोलली. हो नाही खरंच बोलली ती काहीतरी. काहीतरीच काय वहिनी, लहान बाळ कधी बोलतं का? नाही कॅश ऐकलत ना तुम्ही, काहीतरी बोलली ती. अहो हो, काय बोलली ते तरी सांगा. बाळ म्हणालं सगळं काही फिनिश. आई मी घेऊ का? घे. कसं ग ते गोद. ये ओ ये मस्त मस्त गलम वाटते ओ ये का रे विघ्नेश, काय झालं? चेहरा का वाईट केलास? काही नाही हो, बाळाने शू केली असेल. वाकडं म्हणजे अहो तिने प्रसाद दिलाय मला. हा काकाला बरोबर ओळखलं हिनी. हुशार आहे ना. कॅश चालतं चालतं आम्हाला शुशू केलेली चालतं. हो की नाही ग बाबली, हो की नाही. ए बाबा घे, अजून काहीतरी गिफ्ट नकोय मला. घे घे हळू, हा हळू 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 हळू. काय चाललंय? हा तुला माहितीये का तू कुठे आले ते? माहितीये का? तू आता आबाळ मायामध्ये आली आहे. अहो आजूबाजूला एवढी माणसं बघून गोंधळून गेली ती. असं नाही चालणार पण. आता तुला आजूबाजूला एवढी माणसं असल्याची सवय करायला पाहिजे. मग नाही तर काय. हो की नाही? मग हो म्हणाली. घराची, घरातल्या माणसांची, माणसाच्या स्वभावांची. एक बाप म्हणून मी तिला या सगळ्या गोष्टींची ओळख करून देणार आहे. आबा मी ठरवलंय, ती जेव्हा गोष्ट ऐकायची वयाची होईल ना, मी तिला पहिली गोष्ट चिवची काऊची नाही सांगणार, किंवा वाघोबाची पण नाही सांगणार. मी तिला एक अशी गोष्ट सांगेन जी ऐकल्यावर तिला कळेल की कुटुंब काय असतं, माणसं काय असतात, नाती काय असतात, नाती कशाला म्हणतात, हे सगळं तिला कळेल. ऋषी, अशी कोणती गोष्ट सांगणार आहेस? आपली गोष्ट. ही आभाळ मायेची गोष्ट, आपल्या सगळ्यांची गोष्ट. गोष्ट गोष्ट अगदी गोष्टीसारखीच आहे, एक सुंदर गोष्ट. पण एरवी काय होतं की आधी घटना घडते आणि मग त्याची गोष्ट होते. पण इथे तसं नाहीये. इथे गोष्ट सांगणारा स्वतः ती घडत असताना तिथे हजर होता. म्हणजे कोण? तुझा बाबा. गोष्ट अगदी गोष्टीसारखी आहे.
एक राजा होता आणि त्याच्या आयुष्यात आलेली एक सुंदर राणी. हा, पण ती राणी येण्याआधीच तिच्या 3 सुना घरात आल्या होत्या. राजा अगदी साधा, सरळ, सोप्पा, सरळ मार्गी, सन्मार्गी, आणि राणी सुद्धा तशीच. राजा सुनांमध्ये मुलींना पाहत होता, राणी सुद्धा तशीच. पण राणीचं स्वागत काही मनापासून या घरात नाही झालं. मुलं बोलत नव्हती, सुना विचारत नव्हत्या. हा, पण एक सून होती जी त्या राणीच्या मागे सारखी आई 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 करत धावायची. तिच्यामुळेच तर ती घरात आली होती. पण तिघींच्या 3 तरा. एकीला हवं होतं स्वतंत्र राज्य, जे राणीला मान्य नव्हतं, आणि दुसरीला हवं होतं सिंहासन, जे राणी आल्यामुळे आधीच गेलं होतं. हा, पण तिसऱ्या छोट्या सुनेला हवं होतं अखंड कुटुंब, जे या दोघींना मान्य नव्हतं. एखादी राणी असती तर ती खूप घाबरली असती, गोंधळली असती, पण आमची राणी घाबरली नाही, गोंधळली नाही. उलट ती शांतपणे, हुशारीने चाल खेळत गेली. राजाला तर तिने आधीच जिंकलं होतं. मुलांनाही कळलं नव्हतं की ती त्यांची आई कधी झाली होती. आता प्रश्न होता उरलेल्या 2 सुनांचा. तशा दोघीही तालेवार घराण्यातल्या. भांडणासाठी त्यांना माहेरून रसद मिळत होती. एकीला समोरच्याचं वाटोळं करायचं होतं आणि दुसरीला सगळं काही फिनिश. मग काय, सुरुवात झाली लढाईला. शस्त्रास्त्र वापरली जात होती. विजयाचं पारडं कधी यांच्याकडे, कधी त्यांच्याकडे. महाभारतातल्या ब्रह्मास्त्रालाही लाजवेल असे वेगवेगळे शस्त्र वापरले जात होते. लढाई सुरू होती. मोठ्या सुनेच्या माहेरून आलेल्या शस्त्राला नेमकं काय म्हणावं हे अजूनही मला माहित नाही. साम दाम दंडभेद सगळं काही झालं होतं. इतकंच नाही तर मोठ्या 2 सुनांनी आपल्या नवऱ्यालाही या लढाईत उतरवलं होतं. राणी मात्र ही लढाई डोक्याने खेळत होती. काही शस्त्रांचा प्रतिकार, तर काही शस्त्र त्यांच्यावरच उलटत होती. पण या दोघींना मात्र आपल्या घराला कलंक लागतोय याची सुद्धा जाणीव नव्हती. पण राणी मात्र शांत होती. शेवटी विजय सत्याचाच होतो या मतावर ती ठाम होती. दोघींना घर जिंकायचं होतं आणि राणीला मन. एक वेळ अशी आली की दोघी हरल्या, राणी जिंकली. मग त्या दोघींना बाहेरच्या जगात स्थान नाही आणि घरात मान नाही, अशी अवस्था झाली. आता राणी काही करू शकली असती, त्या दोघींना घराच्या बाहेर काढू शकली असती, पण असं काहीच झालं नाही. लढाई संपली, पण कोणीच हरलं नाही आणि कोणीच जिंकलं नाही. माझ्या मुलीला जेव्हा मी हे सगळं सांगेन तेव्हा ती मला म्हणेल की बाबा असं कसं झालं, लढाईत कुणीच का हरलं नाही आणि कुणीच का जिंकलं नाही. तेव्हा तिचा बाबा तिला सांगेल, कारण बाळा ही लढाई नात्यांची होती. यात कुणी हरणार कुणी जिंकणार नव्हतं. यात आपण काय कमवलं याच्यापेक्षा काही गमवलं तर नाही ना, हे जास्ती महत्वाचं होतं. राणीने खूप काही गमावलं होतं. आतापर्यंत तिला फक्त एक सून आई म्हणत होती आणि आता 3ही सुना तिला आई म्हणत होत्या. पण त्या 2 सुनांनी मात्र आम्ही पण खूप काही कमावलं आहे. सासू म्हणजे सारख्या सूचना, असंच आम्हाला शिकवलं होतं. आणि सून म्हणून सूचना नको असं आम्हाला वाटत होतं.
पण हे असं होणार नाही. कारण सासू शिवाय सुनेच्या असण्यालाच अर्थ राहणार नाही. आता माझ्यासाठी हा वाद फिनिश झाला. आणि माझाही हा हात फिरेनासा झाला. आणि तू जेव्हा गोष्ट सांगशील तेव्हा आम्ही तिथे असू. मुलगी म्हणून तिला जबाबदारी सांगत बसू. शेवटी म्हणेल काकू आता गोष्ट सांग नवी. थांबा. पण त्याआधी म्हणा मला सासू हवी. जशी असते ग आई हवी एक सासूबाई. लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई. नाके डोळी नीटस वागाया सोबरी. ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी. सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई. मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई. सासूबाई